नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कोमल लक्ष्मण पत्की. आज मी तुम्हाला एक टॉपिक शिकवणार आहे ज्याचं नाव आहे कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच अंडरस्टँडिंग फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी. त्यामध्ये आपण सर्वात आधी पाहणार आहोत एनर्जी. व्हॉट इज एनर्जी? एनर्जी द ॲबिलिटी टू डू वर्क, म्हणजेच कार्य करण्याची क्षमता म्हणजेच एनर्जी. आणि त्याच्यामध्ये दोन टाईप्स पडतात. फर्स्ट कायनेटिक एनर्जी आणि सेकंड पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी ऑफ मोशन आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्टोअर एनर्जी. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत व्हॉट इज कायनेटिक एनर्जी इन डिटेल. एनर्जी पास्ड बाय अन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशन. त्याचा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv². फास्टर और हेवियर ऑब्जेक्ट्स हॅव मोर कायनेटिक एनर्जी. म्हणजे जेव्हा कोणत्या ऑब्जेक्ट मूव्ह होतो तर त्याला कॅपॅसिटी लागते वर्क करण्यासाठी. त्या कॅपॅसिटीला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. आणि त्याचे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत, म्हणजेच अ रोलिंग बॉल, अ फ्लाइंग एअरप्लेन, रनिंग वॉटर, अ मूव्हिंग कार. हे सगळे कायनेटिक एनर्जीचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्टोअर एनर्जी बेस्ड ऑन ऑब्जेक्ट पोझिशन और स्टेट कॅन बी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. त्याचा कॉमन फॉर्म आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ते आपण नंतर पाहू. तर नंतर आहे टाईप्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. त्याचं फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी आणि केमिकल पोटेन्शियल एनर्जी. आता आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पाहू. एखाद्या ऑब्जेक्टमुळे, ऑब्जेक्टच्या हाईटमुळे स्टोअर एनर्जी झालेली जी स्टोअर एनर्जी असते ती पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये असल्यामुळे आणि त्याच्या हाईटमुळे निर्माण होते, ज्यामुळे ऑब्जेक्ट खाली पडू शकतो. म्हणजेच एक प्रकारे याला ग्रॅव्हिटेशनल एनर्जी म्हणतात. सेकंड आहे इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ही एनर्जी स्टोअर असते एका ऑब्जेक्टमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट हा स्ट्रेच किंवा कॉम्प्रेस असतो. जसं की रबर बँड. याचं एक्झाम्पल आपण पाहू. रबर बँड, वॉटर बिहाइंड अ डॅम, स्ट्रेचेड रबर बँड, अ ड्रॉन बो, अ रॉक ऑन अ क्लिफ. हे सगळेच पोटेन्शियल एनर्जीचे एक्झाम्पल आहेत. आणि आपण आता पाहणार आहोत कायनेटिक वर्सेस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे आता याचं दोघांमध्ये डिफरन्स काय. आता कायनेटिक एनर्जीमध्ये एनर्जी ऑफ मोशन आणि हे डिपेंड ऑन मास अँड वेलॉसिटी. म्हणजे मास आणि वेलॉसिटीवर डिपेंड असतं कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी हे स्टोअर एनर्जी असतं आणि हे डिपेंड असतं पोझिशन आणि कंडिशनवर. एक प्रकारे हे सगळं एनर्जी एक्झिस्ट इन मेनी फॉर्म्स. कायनेटिक एनर्जी मोशन बेस्ड आहे. पोटेन्शियल एनर्जी स्टोअर पोझिशन बेस्ड. बोथ आर क्रुशियल लाईफ अँड फिजिक्स. सो थँक्यू सो मच मित्रांनो. मला नक्की वाटतं मी सांगितलेलं तुम्हाला कळलं असेल. थँक्यू सो मच व्हिडिओ बघण्यासाठी. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा.